हरि ओम. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गेल्या भागात कर्मयोगातले पहिले 2 श्लोक आपण पाहिले. तर गेल्या वेळी पाहिलेला दुसरा श्लोक जो आहे तो आपण पुन्हा एकदा म्हणूया. कृतिमहोदधौ पतनकारणं फलमशाश्वतं गतिनिरोधकं. या श्लोकाचा सारांश पाहूयात. फल, कर्माचं फल हे अनित्य म्हणजे सतत न टिकणारं असतं. त्यामुळे फळाच्या मागं धावत सुटल्यामुळं मनुष्य हा कर्माच्या दुष्टचक्रात सापडतो आणि त्याची अधोगती होते, व्यावहारिकही आणि आध्यात्मिकही, आणि त्यामुळे त्याची सुखशांती हरपते. असा मतितार्थ दुसऱ्या श्लोकाचा होता. तर कुठलंही कर्म हे स्वतः बंधनकारक नसतं आणि खरं पाहता कर्म करण्यात आपल्याला काही भीती पण वाटत नाही. आपण बिनधास्त मनात येईल त्या गोष्टी करत सुटलेल्या असतो. पण भय किंवा सुखदुःख हे कर्माने प्राप्त होणाऱ्या फळामुळे होतं. आम्ही कर्माचा त्याग करू शकत नाही आणि कर्मफलाचाही करू शकत नाही, कारण कर्म केलं की कर्माचं फळ हे मिळणारच. मग या बंधनातून मुक्त होण्याचा उपाय कोणता? कर्माच्या बंधनात न अडकता सुख कसं मिळवायचं याचं उत्तर आपल्याला पुढच्या श्लोकात, 3ऱ्या श्लोकात सांगितलेलं आहे. म्हणून आपण तो श्लोक आधी सुरुवातीला नेहमीप्रमाणे म्हणूयात. ईश्वरार्पितं नेच्छया कृतं चित्तशोधकं मुक्तिसाधकं. आता पदच्छेद करून एकदा वाचते. ईश्वरार्पितं न इच्छया कृतं चित्तशोधकं मुक्तिसाधकं. आता अन्वय. ईश्वरार्पितं न इच्छया कृतं कर्म चित्तशोधकं मुक्तिसाधकं च भवति. आता या श्लोकात न दिसलेले शब्द जे मी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत ते अर्थ सुस्पष्ट होण्यासाठी आवश्यक आहेत म्हणून घातलेले. मागच्या वेळेला मी हे सांगितलं होतं. आता शाब्दिक अर्थ आधी बघू आपण. ईश्वरार्पण बुद्धीने व फलामध्ये आसक्ती न ठेवता केलेलं कर्म हे चित्तशुद्ध करून मोक्षप्राप्तीत सहाय्यक होतं. आता महर्षी म्हणतात की फळाची इच्छा न ठेवता केलेलं कर्म हे बंधनकारक होत नाही. पण हे अशक्यच वाटतं नाही का? कारण की इच्छा असल्याशिवाय कोणी कुठल्याही प्रकारचं कर्म का करेल? अगदी मंदबुद्धी माणूससुद्धा काहीतरी प्रयोजन असल्याशिवाय कर्माला प्रवृत्त होईल का? तर इथे इच्छा या शब्दाचा थोडा वेगळा अर्थ महर्षींना अभिप्रेत आहे, तो समजून घेतला पाहिजे. की कर्माचं फळ, कुठलंही फळ मिळवण्यासाठी किंवा काहीतरी हवं आहे म्हणूनच मनुष्याच्या कर्माची सुरुवात होते. कर्मफल किंवा त्यासाठी असलेली इच्छा हे काही आमच्या दुःखाचं खरं कारण नाही आहे. ते आवश्यकच आहे, कारण त्याशिवाय कर्म होणार नाही. मग प्रॉब्लेम कुठे आहे? तर सदैव इष्टफलाचीच प्राप्ती व्हावी ही इच्छा, हा आग्रह, हा आमच्या दुःखाचं खरं कारण आहे. तर परीक्षा दिली की त्याचं फळ येणार. पण विद्यार्थ्याचा जर दुराग्रह असेल की मी पहिलाच यायला पाहिजे, तर मग त्याला अगदी डिस्टिंक्शन जरी मिळालं आणि तो काय 3रा 4था आला असेल तरी त्याला त्याचा आनंद होणार नाही, तो दुःखीच होणार. आणि मी प्रत्यक्षामध्ये अशी घटना पाहिलेली आहे बरं का. म्हणजे मला आश्चर्याचा धक्काच बसला होता ते पाहून. एक मुलगा होता, परीक्षेमध्ये पहिला आला होता बोर्डात 10वीला. त्याचा मित्र, अगदी जिवलग मित्र, त्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो लागलीच पेढे घेऊन आपल्या मित्राला भेटायला निघाला. त्या मित्राला स्वतःला फार काही ग्रेट मार्क नव्हते, मग तो बोर्डात वगैरे आला नव्हता, डिस्टिंक्शन वगैरे मिळालं होतं, पण बोर्डात त्याचा कुठलाही क्रमांक नव्हता, शेवटचासुद्धा नव्हता. आणि हा त्याचा जिवलग मित्र मात्र बोर्डात पहिला आलेला होता. म्हणून त्याला आपल्या मित्राचं अतिशय कौतुक वाटून तो पेढे घेऊन त्याला भेटायला गेला. आणि प्रत्यक्षात त्याच्या घरात गेल्यानंतर सगळा हाहाकार माजलेला होता. तो मुलगा डोकं धरून हमसून हमसून रडत होता. त्याचा मित्र तो म्हणला, अरे झालं काय तुला? पहिला आलायस तू रडतोयस काय? त्याच्यावर त्या मुलांनी काय उत्तर द्यावं? त्यांनी असं सांगितलं
की हो मी पहिला आलो हे खरं आहे, पण मागच्या वर्षीचा जो पहिला होता ना त्याचं रेकॉर्ड मी काही ब्रेक करू शकलेलो नाही आहे, त्यामुळे माझ्या आयुष्यात काही अर्थच उरलेला नाही आहे, माझे सगळे प्रयत्न निष्फळ गेले. तो मित्र म्हणतो, अरे काय तू कसा विचार करतोयस, म्हणजे हा जो दुराग्रह आहे ना त्याला म्हणतात फलाची आसक्ती, आणि ही दुःखाचं खरं कारण आहे. इष्टफल प्राप्त करण्यासाठी योग्य कर्म करणं आमच्या हातात आहे, पण फळ मात्र ईश्वराने केलेल्या नियमांना अनुसरूनच आम्हाला मिळणार आहे, ह्याचं सदैव स्मरण ठेवणं आवश्यक आहे. म्हणून हा जो दुराग्रह आहे की मला हवं तेच मिळालंच पाहिजे, हा जो च आहे ना तो नको आहे, हे इथे न इच्छया कृतम या उक्तीनं स्पष्ट केलेलं आहे. आणि दुराग्रहाचा त्याग करण्याचा उपदेश महर्षी इथं करतात. मी कर्माचा स्वतंत्र करता आहे या अहंकारामुळे आपली कर्मफलामध्ये एवढी पराकोटीची आसक्ती निर्माण होते. म्हणून अहंकाराचा त्याग करण्यासाठी ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केलं पाहिजे. मग आता हे कसं करायचं, म्हणजे नेमकं काय करायचं, काय ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तर महर्षी सांगतात की कर्म करण्याच्या प्रारंभी नेहमी हे स्मरण ठेवावं की ईश्वर हा ज्ञान, इच्छा आणि क्रिया या शक्तींचा अधिष्ठाता आहे, त्याच्यापासूनच आम्हाला या शक्ती प्राप्त होतात, म्हणून आम्हाला स्वतंत्र कर्तृत्वच नाही. अशा तऱ्हेने ईश्वराला कर्माध्यक्ष जाणून किंवा मानून कर्तृत्वाच्या अभिमानाचा त्याग करणं यालाच ईश्वरार्पण बुद्धी मिळतात. आता आपण ह्या 3 शक्तींचा थोडासा अधिक विचार करू. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या 3ही शक्ती कुठलंही कर्म होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. इच्छेपासून कर्माची सुरुवात होते. कुठल्याही कर्माला इच्छा असल्याशिवाय कर्म होऊच शकत नाही. मग अमुक एक इच्छा मला का होते हे मला स्पष्टपणे प्रत्येक वेळेला सांगता येतं का? मला नाही वाटतं तसं सांगता येईल. एखादा विषयच आपल्याला अधिक का आवडतो, एखाद्या कलेकडे आपला स्वाभाविक ओढा का असतो, अशा प्रश्नांची स्पष्ट उत्तरं अजिबात मिळत नाही. भगवद्गीतेतील 18व्या अध्यायातील 61व्या श्लोकात याचं उत्तर दिलेलं आढळतं. तो श्लोक आधी म्हणते, ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. आता नेहमीच्या पद्धतीने अन्वय आणि थोडक्यात अर्थ बघू. हे अर्जुन, मायया सर्वभूतानि यंत्रारूढानि भ्रामयन् ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे तिष्ठति. अर्थ सांगते. अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतायत की हे अर्जुना, सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये ईश्वर निवास करतो किंवा ईश्वर तिथे राहतो. आणि तिथे राहून तो काय करतो, तो आपल्या माया नावाच्या शक्तीच्या सहाय्याने सगळ्या प्राण्यांना जणू काही चक्रावर चढवून फिरवत असतो. म्हणजे आपल्या ज्या सर्व कृती असतात त्या सगळ्या कृतींचं मूळ हे परमेश्वरी इच्छेमध्ये असतं. आपल्या पूर्वकर्माचं फळ आपल्याला परमेश्वर देतो हे आपण पाहिलं. तर ते फळ या जन्मात आपल्याकडून भोगलं जाण्यासाठी आपल्या हातून काहीतरी कर्म घडलं पाहिजे. आणि ते घडण्यासाठी त्या कर्माविषयी आपल्या मनात काही इच्छा उत्पन्न व्हायला पाहिजे की मला हे करायचं आहे. मग हा हृदयस्थ परमेश्वरच आपल्याला अंतःप्रेरणा देतो आणि मग कर्मासाठी आवश्यक असलेली तीव्र इच्छा आपल्या मनात निर्माण होते. अशा प्रकारे इच्छाशक्ती ही आपल्याला परमेश्वराकडूनच मिळते. आता दुसरी आहे ज्ञानशक्ती. कर्म कसं करायचं याचं ज्ञान असल्याशिवाय कर्म करता येणार नाही, त्याला म्हणायचं ज्ञानशक्ती. ते ज्ञान करून घेण्यासाठी आवश्यक अशी जी बुद्धी आहे ती आपल्याला ईश्वराने दिलेलीच आहे. पण त्याचबरोबर ते ज्ञान आपल्याला करून देण्यासाठीची सर्व व्यवस्था ही ईश्वरानंच केलेली आहे. आपले आईवडील, भावंड, मित्र, शाळा कॉलेज यातील आपले शिक्षक, आपण तिथे वाचणार असलेली पुस्तकं, त्यांचे लेखक, शोध लावणारे शास्त्रज्ञ, 1 ना 2 यादी करायला बसलो तर भली मोठी यादी होईल की आपण ज्ञान मिळवलं, आपण एक परीक्षा पास झालो किंवा एक डिग्री मिळवली, ह्याच्या पाठीमागे किती किती गोष्टी एकत्र आल्या, कधीपासून येत गेल्या. हे सगळं ईश्वरी कृपेने सर उपलब्ध झालेलं आहे, पण आपण असा विचार कधी करत नाही. तिसरी शक्ती आहे क्रियाशक्ती. प्रत्यक्ष कृती ज्या शरीराकडून घडते ते सशक्त शरीर हेही तर ईश्वरानेच दिलेलं आहे. मी चांगला डोळस आहे, मला ऐकू येतं, मला समजतं, मला आकलन होतं, माझी स्मरणशक्ती चांगली आहे,
मी अपंग नाही, मी मतिमंद नाही, यात माझं काय कर्तृत्व आहे? हे सगळं परमेश्वराकडूनच प्रत्यक्षपणे मला मिळालेलं आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे की ज्ञान, इच्छा आणि क्रिया या शक्ती ज्या कुठल्याही कर्मासाठी अत्यावश्यक आहेत त्यांचा अधिष्ठाता ईश्वरच आहे. म्हणून या तीनही शक्ती ज्या परमेश्वराकडनंच आलेल्या आहेत त्या आपण परमेश्वराकडेच वळवाव्यात. म्हणजे जे आपण काही करतो आहोत ती परमेश्वराची सेवा या भावनेतून केलं तर अहंकार गळून पडेल. कर्माला सुरुवात करण्यापूर्वी, कर्म करताना आणि कर्म संपल्यानंतरही परमेश्वराविषयीची कृतज्ञता जर मनात जागी असली तर अहंकाराला जागाच उरणार नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे ईश्वराचे अधिष्ठान पाहिजे. त्यांना हेच सगळं म्हणायचं आहे. करणाऱ्याला यश मिळतं, कधी अपयश मिळतं, करायलाही पाहिजे, पण त्या सगळ्याच्या मुळाशी परमेश्वर आहे ह्याचं स्मरण पूर्ण कर्माच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटीही असावं, जेणेकरून आपण आपलं कर्म परमेश्वराला खऱ्या अर्थाने अर्पण करू शकतो. रामदास स्वामींचे लाडके शिष्य शिवाजी महाराज, त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याची चळवळ सुरू केली, वाढवली, तीही याच भूमिकेतून. ते म्हणत असत, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचं वर्णन रामदास स्वामी श्रीमान योगी असं करतात. परिणामांची काळजी न करता आई भवानीच्या आशीर्वादाने त्यांनी जे हिंदवी स्वराज्य उभे केले ती त्यांची ईश्वरार्पण बुद्धी होती. म्हणूनच त्यांच्या आयुष्यात काय त्यांना पराभव कधी पाहावाच लागला नाही का? अनेक अपयश त्यांच्या पदरात पडली, पण ईश्वरी इच्छा म्हणून त्यांनी आनंदाने ती सर्व झेलली. मंदिरात मिळणाऱ्या प्रसादाचा जसा आपण आनंदाने स्वीकार करतो त्याचप्रमाणे सगळी कर्मफलं ही ईश्वराच्या नियमानुसार प्राप्त होत असतात ही जाणीव ठेवून त्याचा प्रसाद म्हणून जर आपण स्वीकार केला तर आपल्यालाच सोपं पडणार आहे. आता असं आहे की मंदिरात कुठलाही प्रसाद म्हणून काय जी वस्तू मिळेल त्याविषयी आपली काही आसक्ती नसते. म्हणजे ती वस्तू काय असावी, किती असावी, लाडू असावा का पेढा असावा, एवढा असावा का तेवढा असावा, असा विचार आपल्या मनात सुद्धा कधी येत नाही. जे काही मिळेल त्याचा आपण आनंदाने स्वीकार करतो. पण मंदिरात जी आपली प्रसादबुद्धी टिकून असते ती इतर फलप्राप्तीच्या वेळेला टिकून राहत नाही आणि मग तिथे सगळा गोंधळ होतो. मग आमचे मन हे रागद्वेष आणि आसक्ती हे त्याच्यामुळे ग्रासलेले राहतात. जर ही प्रसादबुद्धी जर टिकून राहिली तर मनामधले रागद्वेष आणि आसक्ती ही निघून जाते. राग म्हणजे चिकटणे. आपल्याला जी गोष्ट हवी असते त्याला आपण चिकटतो आणि जी गोष्ट आपल्याला नको असते त्याच्याविषयी आपल्याला द्वेष वाटतो, म्हणजे ती आपल्याला नकोशी वाटते, आपण ती आपल्यापासून दूर करायचा प्रयत्न करतो. पण प्रत्यक्षात फळ म्हणून जे समोर उभं राहील ते आपल्याला आवडीचं असेल, कदाचित नसेल, म्हणजे असेल तर तुम्हाला घ्यावंच लागेल. तर अशा प्रकारे जेव्हा आपली प्रसादबुद्धी आणि ईश्वरच या सगळ्याच्या मुळाशी आहे हे स्मरण जर आपलं पक्कं असेल तर आपलं मन हे रागद्वेष विरहित होईल, म्हणजेच आपलं मन शुद्ध होईल. आणि असं शुद्ध मन हे आत्मज्ञान प्राप्तीची योग्यता असणारं ठरतं. त्यामुळे ते आपल्याला मोक्ष मिळवून देतं. म्हणून ईश्वरार्पण वृत्तीनं केलेलं काम हे चित्तशोधकम म्हणजे चित्त शुद्ध करणारं होतं आणि मुक्ती मिळवण्यासाठी सहाय्य करणारं म्हणजे मुक्तिसाधकम होतं. हीच गोष्ट भगवद्गीतेत कशी सांगितली ती बघू. भगवद्गीतेमधल्या 3ऱ्या अध्यायामधला 19वा श्लोक. तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. अन्वय आणि अर्थ थोडक्यात बघू. तस्मात् असक्तः सन् सततं कार्यं कर्म समाचर ही असक्तः कर्म आचरन् पुरुषः परम आपनोती. अर्थ तस्मात म्हणजे म्हणून हे सगळं लक्षात घेऊन हे अर्जुना तू कसं काम कर, नेहमी फळाशी आसक्ती सोडून कार्य कर. कार्यम कर्म असे 2 शब्द वापरलेत. कार्यम इथे क्रू धातूला य प्रत्यय लागला आहे, त्याचा अर्थ करण्यास योग्य, म्हणजे जे योग्य वाटतंय तुझ्या बुद्धीला ते काम तू कर. आणि कर्म म्हणजे जी ॲक्च्युअल क्रिया आहे, कृती आहे ती करायची, ती योग्य कृती तू कर, फळाची आसक्ती सोडून दे. कारण काय, जो मनुष्य अशा प्रकारे कर्माच्या फळाची आसक्ती सोडून कर्म करतो
तोच श्रेष्ठ प्राप्त करतो. श्रेष्ठ म्हणजे परब्रह्माची प्राप्ती, आत्मज्ञानाची प्राप्ती ही त्याच माणसाला होते, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आता हे सगळं लक्षात घेऊन हा तिसरा श्लोक आपण पुन्हा एकदा म्हणूया. ईश्वरार्पितं निश्चया कृतं चित्तशोधकं मुक्तिसाधकं. अशा प्रकारे या तिसऱ्या श्लोकाबरोबरच आपला कर्मयोग आपण पूर्ण पाहिला आणि त्याचं तात्पर्य असं आहे की कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलामध्ये आसक्ती ठेवून केलेलं जे कर्म असतं ते बंधनाला कारणीभूत होतं. पण ईश्वराला कर्माध्यक्ष आणि कर्मफलदाता समजून केलेलं जे असतं कर्म ते चित्तशुद्ध करतं आणि मोक्षाला सहाय्यक होतं. अशा प्रकारे ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणं यालाच कर्मयोग म्हणतात. आता पुढच्या भागापासून आपण भक्तियोगाला सुरुवात करणार आहोत. प्रार्थना म्हणूया. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.